घोडेगाव या ठिकाणी आंबे तालुका जुन्नर येथील सर्व 105 कुटुंबातील प्रत्येक कुटुंबातील 1-2 सदस्य या ठिकाणी आमर उपोषणासाठी बसलेलो आहोत। आमची प्रमुख मागणी ही आहे की आमच्या गावामध्ये 2003 साली इयत्ता पहिलीचा वर्ग सुरू झाला आणि तो 2014-15 पर्यंत कंटिन्यू 1ली ते 10वी पर्यंत शाळा सुरू झाली। याचा अर्थ आमच्या आंबे शाळेला 1ली ते 10वी पर्यंतची मान्यता होती असं आमचं सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। कारण आमच्या इथे 13-15 साली 2 10वीच्या बॅच पास आऊट झाल्या आणि चांगल्या मार्काने पास आऊट झाल्या, म्हणजे 85% मार्क या ठिकाणी आमच्या मुलांना बॅचला मिळालेला आहे। तर आमच्या सगळ्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे मध्यंतरच्या कालावधीमध्ये शासनाने 8वी 9वी 10वी बंद केली, म्हणून आम्ही सतत पाठपुरावा केला। घोडेगाव प्रकल्प ऑफिस असेल, ठाण्याचं ATC ऑफिस असेल, नाशिकपर्यंत मंत्रालयापर्यंत आम्ही पाठपुरावा केला, कागदपत्री पाठपुरावा केलेला आहे, परंतु वेळेत दखल शासनाने घेतलेली नाही आणि 8वीचा वर्ग वेळेत नैसर्गिक वाढीप्रमाणे आमची मान्यता त्यांनी खुंटवलेली आहे। म्हणून या विरोधात आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। आमच्या सगळ्या ग्रामस्थांचं, महिला भगिनींचं हेच म्हणणं आहे की आम्हाला लेखी आदेश जोपर्यंत देत नाहीत की आंबे येथे सन 2026मध्ये 8वीचा वर्ग नैसर्गिक वाढीप्रमाणे सुरू करण्यात येत आहे, अशा प्रकारचं पत्र जोपर्यंत प्रकल्प अधिकारी देत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन, आमचं उपोषण कायमस्वरूपी ठेवणार आहोत। अमर उपोषण चालूच राहील। 3 वर्ग जे बंद करण्यात आले याला काय कारण होते? ॲक्च्युली त्या कालावधीमध्ये 250 विद्यार्थी संख्या होती, म्हणजे सगळ्या सुविधा होत्या, परंतु इमारती त्या कालावधीमध्ये शासनाकडे पुरेशा नव्हत्या। मध्यंतरच्या कालावधीमध्ये आंबे या ठिकाणी सगळ्या इमारतींकरता निधी उपलब्ध झाला, एक इमारत बांधली गेली, बाकीच्या 2-3 इमारतींचं फक्त पाये बांधले गेले आणि त्या कालावधीमध्ये इमारत नसल्यामुळं त्यांनी ते कारण दाखवून ते 2 वर्ग बंद केले होते। किती वर्ष झाले बंद होऊन ते? सन 2015-16 पासून 8वी 9वी 10वी बंद केली त्यांनी। मग इतक्या दिवसात तुम्ही त्याच्यावर का बोलले ना वगैरे, आताच का बोलताय? नाही, त्या कालावधीमध्ये आम्ही सतत पाठपुरावा केला, कागदोपत्री पाठपुरावा करत राहिलो। असं आता काय प्रमुख मागणी आहे की 8वीचा वर्ग चालू करायचा? असं आमची आज प्रमुख मागणी आहे की आज आम्हाला 8वीचा वर्ग चालू करण्याचं लेखी पत्र प्रकल्प अधिकारी यांनी आम्हाला द्यावेत। त्याचप्रमाणे वरिष्ठ पातळीवर 8वी ते 10वी ही नैसर्गिक वाढ करण्याकरता त्यांनी पॉझिटिव्ह जी काल प्रकल्प अधिकारी स्वतः आश्रमशाळेवर येऊन त्यांनी पाहणी केलेली आहे, जागा आहे, शासनाची इमारती आहे। आम्ही ग्रामस्थ आमच्या 3 इमारती देण्यास तयार आहोत की आम्ही ज्या इमारती आहेत कुठलाही विनामोबदला आम्ही त्या इमारती देण्यास तयार आहोत। तरी आमच्या इथं 8वी ते 10वी हे पुढचे वर्ग सुरू करावे ही आमची मागणी आहे। 2003ला आमची शासकीय आश्रमशाळा चालू झाली आणि चालू होत असताना नंतर 8वी 9वी 10वीचा वर्ग चालू झाला आणि मध्येच त्यांनी 8वी 9वी 10वीचा वर्ग बंद केला आणि आमच्या मुलांची शिक्षणाची गैरसोय झाली। मग त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रकल्प अधिकारी घोडेगाव या ठिकाणी आमरण उपोषणाची तयारी दर्शवून आम्ही महिला सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही असं आम्ही पूर्ण चंग बांधलाय। प्रमुख मागण्या काय आहेत? प्रमुख मागणी आमची एकच आहे की आम्हाला 8वी 9वी 10वीचा वर्ग चालू करायचा आहे। आधी तर तिकडे 8वी 9वी 10वीचे वर्ग होते ना? हो होते, पण मध्यंतरी बंद केले म्हणजे आपण पुन्हा 2 वर्षांनी चालू करू, सध्या मान्यता नाही। आम्ही त्यांच्या विश्वासावर गेलो, परंतु या अधिकाऱ्यांनी आमचा विश्वासघात केला आणि आम्हाला आमच्यावर ही वेळ आणली आहे। प्रत्येक वेळेस आम्ही पाठपुरावा करत राहिलो, परंतु त्यांनी आज करतो उद्या करतो आम्हाला अशी खोटी आश्वासनं देत राहिली आणि आत्ता मागे यावर्षी जे पहिले प्रकल्प अधिकारी होते देसाई म्हणून, त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुमचा 100 पट करा, लगेच आम्ही 8वीचा वर्ग चालू करतो। आम्ही त्यांचा विश्वासावर आलो आणि त्यांची आता बदली झाल्यामुळं आम्हाला त्यांनी ही वेळ आणली आहे। त्यांनी सांगितलं होतं ना की देतो म्हणून 8वीचा वर्ग? हो, त्यांनी सांगितलं होतं, पण आता नवीन प्रकल्प अधिकारी आले ते पण आता म्हणतात का पुढच्या वेळेस बघू, पट वाढ द्या, पण पट वाढू शकत नाही ना। कसं, जर 8वीचा वर्ग निघत नाही तर लोक 5वीसाठी 6वी 7वीसाठी पोरं तिथं घालू शकत नाही 2 वर्षासाठी। त्याच्यामुळे जर आम्हाला 8वीचा वर्ग निघाला तर निश्चित आमची शाळा टिकल, पट वाढेल आणि आमच्या वरच्या भागातील, दुर्गम भागातील, डोंगर भागातील आमच्या मुलांचं शिक्षणाचा दर्जा वाढेल आणि आमची मुलं निश्चित शिकल्याशिवाय राहणार नाही। आमच्या शाळेतून बाहेरच्या शाळेत जाणारे जे विद्यार्थी आहेत, समजा सोमतवाडी असो, सोनावळा असो, या ठिकाणी बहुतेक वेळा आमच्या शाळेतल्या मुलांनी चांगल्या मार्कांनी पास होऊन तिथल्या शाळेचं
हे केलेलं आहे. 2002 साली हे रोपटं लावलं गेलं, 2003ला बरोबर. त्याचं हे वटवृक्ष कधी झालं 2010, 11, 13पर्यंत बरोबर. त्याच्यानंतरून काय झालं की त्या वटवृक्षाच्या फांद्या छाटायचं काम हे हे प्रकल्प अधिकारी किंवा ह्या शासनाने केलेले. आणि आता तुम्ही परत म्हणता की मग तुम्ही एवढे दिवस झाले परत तुम्ही याच्यावर हे का केलेलं नाही. झाड तोडल्याच्या नंतरून त्याला परत पावली पुट्टे फांदे येतात बरोबर. म्हणून ही लोक सामान्य जनता आहे, शिकलेली नाही आहे, यांना वाटलं की हे आज ना उद्या हे चालू होईल परत, पण तसं झालेलं नाही. म्हणून ही लोक आज या ठिकाणी उपोषणासाठी बसलेली आहे. मी उमा मते. सर्वांना जय आदिवासी. आज खरं तर प्रकल्प कार्यालय घोडेगाव या ठिकाणी इयत्ता 8वी आंबे आश्रमशाळेतील वर्गासाठी मान्यता मिळावं यासाठी आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेलं. आज खरं तर गोष्ट आहे की शिक्षणासाठी आम्हाला आमच्या हक्कासाठी भांडावं लागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात दूध आहे आणि जो ते दूध पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आज आंबे हे गाव दुर्गम आदिवासी भागातील गाव आहे आणि या गावातील ह्या भागातील वाड्या वस्ती गावांतील मुलं आज शिक्षणापासून वंचित राहतात. केवळ हे प्रकल्प कार्यालय किंवा येथून होणारा पाठपुरावा याच्या अभावामुळे हे शिक्षणापासून ही मुलं वंचित राहतात. आज खऱ्या अर्थानं मला सांगायचं या अभिमान वाटतो की या आंबे गावामध्ये जी काही शिक्षण घेणारी मुलं आहेत ती 50% मुलं ही कातकरी समाजातील आदिम समाजातील मुलं आहेत आणि या मुलांना त्यांच्या शिक्षणापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवलं गेलं आहे. मला एवढं सांगायचं आहे की भिल्ल समाजाचे जे काही IAS अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड आहेत, हे जर अशाच एखाद्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं नसतं ते आज IAS अधिकारी झाले नसते. आणि जर अशाच माझ्या कातकरी बांधवांच्या मुलांच्या शिक्षणाला जर कुठंतरी खीळ बसत असेल, आज इतर समाजामध्ये त्यांना मिसळण्यात त्यांना कुठंतरी संकोच वाटतोय. परंतु आंबे ही आश्रमशाळा अशी आहे का तिथे 50% हा कातकरी बांधवांची माझी मुलं आहेत आणि ती एकत्र गोळ्यानं मेळ्यानं एकत्र राहतात, शिक्षण घेतात आणि त्या शिक्षणाचा आनंद घेतात. त्यांचं जर पुढे शिक्षण त्यांनी घ्यावं, त्यांनी व्यवस्थित आपलं जीवन जगावं, आपल्या हक्क अधिकारांसाठी लढावं हे जर कुठंतरी वाटत असेल तर त्यासाठी 8वी काय 10वी पर्यंत शिक्षण हे त्यांना मिळालंच पाहिजे. आणि या दुर्गम भागात जर त्यांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध झाल्या तर याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आज मी आंबे गावामध्ये ज्या वेळेस जाते तेव्हा ग्रामस्थांचा खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सहभाग असतो. मुलांकडे लक्ष असतं, शाळेतील शिक्षणकडे लक्ष असतं. मुलांना पट वाढवण्यासाठी ग्रामस्थ स्वतः किंवा सामाजिक कार्यकर्ते डामशे साहेब हे देखील स्वतः सहभाग घेऊन पट वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. हे मी माझ्या स्वतः 2 ते 3 वर्षाला मी स्वतः पाहत असते, अनुभवलेलं आहे. कातकरी समाजात जाणे, शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं आणि जर पट वाढलं नाही तर ही मुलं विटबिगारीकडेच वळणार, दारूकडेच वळणार, व्यसनेच्याच अधीन जाणार. आणि जर यांना कुठंतरी थांबवायचं असेल, त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचं असेल तर ह्या अशा शाळा चालू झाल्या पाहिजेत. हे कुठंतरी प्रकल्प कार्यालयाने जाणीवपूर्वक याच्याकडे लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. आणि एवढंच नाही तर त्या मुलांना वह्या पुस्तकं जर दिल्या, त्यांना शिक्षणाची जर गोडी लावली तर त्या शिक्षणाचा त्यांना आनंद घेता येईल यासाठी देखील दामजे साहेब नेहमी प्रयत्नशील असतात. आणि गेले 2 वर्ष मी स्वतः पाहत असते की ते आणि ग्रामस्थ त्यांना वह्या पुस्तकं मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून त्यांना मिळवून देतात. त्यांच्या चेहऱ्यावरती जो काही तो आनंद आहे तो मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने अनुभवलेला आहे. आणि मला एवढंच या प्रकल्प कार्यालयाला विनंती करायची आहे की हा माझा गाव काही स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी इथं झगडत नाही, तर येणाऱ्या 10 पिढ्यांसाठी, अनेक पिढ्यांसाठी स्वतःच्या शिक्षणासाठी लढत आहे आणि भांडत आहे. त्यांच्या ह्या मान्य करावं, अन्यथा हे आंदोलन तीव्रपणे पुढं नेण्यात येईल आणि ह्या आंदोलनाला तालुक्यातून नाही जिल्ह्यातून देखील सपोर्ट भरपूर प्रमाणात भेटेल. एवढं बोलून मी थांबते. जय आदिवासी.